मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का, असे सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजातल्या आता मंत्र्यांना विचारला। तसंच मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी दबाव टाकला जातोय असा आरोप सुद्धा भुजबळांनी केलाय। तर 50%वरच्या 10% आरक्षण आम्हाला नकोय असं जरांगींनी आता ठणकावलं। तर मराठा आरक्षण जीआर मुळे ओबीसींना धक्का बसणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? EC-BC 10% आरक्षण आम्हाला पाहिजे, पण ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे। हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी द्यावं, कारण जी मागाससिद्ध जात झाली, जिला आयोगानं मागाससिद्ध केलंय, ती 10% मराठा समाजाची जात ही 50%च्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागाससिद्ध असायला लागते। तर मराठा हा 10% मागाससिद्ध आहे, पण जी जात मागाससिद्ध झाली तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। तर मग आम्हाला मराठ्यांच्या नेत्यांनी त्याला प्रश्न विचारावा, EC-BCचं 10% आरक्षण हे मागाससिद्ध करून दिलंय, तर 50%च्या आत देण्याऐवजी वर का दिलं? 50%चं वरचं 10% आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्यांनी सांगावं। हा जीआर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या जीआरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही, ही भूमिका आजही आमच्या सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे।